असं केलं आणि सगळा दोष माझ्यावर लावलात ना, मग आता परिणाम पण भोगा. पप्पा, पप्पा, ह्या भावनाच्या बाळामुळे तुमच्या जीवाला धोका आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुमचा जीव वाचावा म्हणून मी वाटेल तितके प्रयत्न केले, पण तुम्ही माझी एकदाही बाजू नाही घेतली. आता त्याची परतफेड मी करणार. प्लीज प्लीज व्हिडिओ कॉल करू प्लीज. तुम्ही तर कधी आयुष्यात साथ नाही दिली माझी. स्वतःचं कर्तृत्व कधी गाजवता आलं नाही आणि नेहमी मला मागे खेचत आले. बरोबर ना? हे बघा, पण मी सेल्फ मेड वुमन आहे. मला कोणाच्या कुबड्यांच्या आधाराची गरज नाहीये. नीलंबरी गाडे पाटील, हा दादा, तुमचं पार्सल. आले. आयुष्यात कधी स्वतःच्या बायकोची जबाबदारी उचलली नाही, निदान आता या ढोलाची तरी जबाबदारी उचला. या. या. हा दादा, द्या पर्स. तुम्ही येऊ शकता. थँक्यू. किती आतुरतेने वाट बघत होती ह्या पार्सलची. आता खरा माझ्या विजयाचा जन्म सुरू होणार. ओ गुबू गुबू, वाजवा वाजवा. जोरात. सांत्वन करायला पाहिजे ना तुमचं, बरोबर आहे की नाही? मी माझ्या हाताने तुम्हाला पेढा खाऊ घालणार, बरोबर की नाही? मग तोंड गोड करायचं. खा 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 खा, पटकन खा. ओ, हे. काय झालं? वहिनी काय होतं पेढ्यामध्ये? अरे अरे अरे, काय झालं? मिरची जमली. मिरची? भावना प्रेग्नेंट असताना असं कसा वागू शकता तुम्ही? अरे एक निवडणूक काय जिंकलं, इतकी डोक्यात हवा गेली. चल दे पाणी प्यायला. हो, पटकन नाही. तुम्ही काय बघत बसलाय? वाजवा तो ढोल. वाजवा. हे पाणी सांग. बरं वाटतंय थोडं? हां, बरं वाटतंय? शांत हो. हां, श्वास घे मोठा. बरं वाटतंय थोडं? मदन, नाही नाही, अहो, तुम्हाला पण. मी ठीक आहे. हे घ्या, तुम्ही आधी पाणी घ्या आणि थोडी साखर ही घ्या. हे घ्या, साखर पण. बरं वाटतंय? तू साखर दिलीस ना, तर बरंच वाटतंय. काय सिद्धिराज, नीलांबरी वहिनी इतका त्रास देत आहेत आपल्याला, इतकं वाईट वागतायत आपल्याशी, तर आपल्याला राग यायला हवा त्यांचा. आणि आपण इथे हसतोय. काय ना, आपण इतक्या वाईट गोष्टी सहन केल्या त्यांच्या की आपल्याला काही वाटतच नाही. फक्त माझ्यामुळे तुला इतका त्रास सहन करावा लागतो, याच गोष्टीचं वाईट वाटतंय.
एवढं मोठं घर आहे त्यामुळे गव्हर्नमेंटची काहीतरी परवानगी लागतच असेल ना. अहो साधी पेंटिंग करायची म्हटली घराला तरी परवानगी लागते आता. काय असं काय लागतंय मला एवढं काही कळत नाही असं वाटतं का तुला? आई मी पण एका रील मध्ये बघितलं होतं ते काय तुमच्यापेक्षा मी जास्त मोबाईल वापरते ना म्हणून. तुम्ही माझ्या एवढा मोबाईल बघत नाहीत ना मॅडम. म्हणून माहित नसेल. घरची पाहणी झाली, मी निघतो. नाही पाणी पण नाही घेतलंय तुम्ही, जरा थांबा. दादा कुणाला देणार आहेत हे घर तुमच्या मॅम? आणि झालं का सगळं फायनल? किती किंमत येणार आहे या घराची? डील फायनल झाली आहे. या मंथ एंड पर्यंत व्यवहार क्लिअर होईल. नवीन ओनर 75 लाख रुपये कॅश देणार आहे. 75 लाख? मॅडमला पण घाई आहे, त्यामुळे ते हो म्हणाले. हो का? कसली घाई आहे हो तुमच्या मॅम ना? ते काय माहिती नाही. त्यांची मुलं अमेरिकेमध्ये सेटल आहेत, त्यांना पण तिकडेच जायचंय, त्यामुळे ते गडबड करत आहेत. आणि ते लोनवरती विकत घेणारी पार्टी नको आहे त्यांना. ज्यांच्याकडे कॅश आहे त्यांनाच ते विकणार आहेत. एवढं सगळं झालंय का? मी काय म्हणते, ही डील कॅन्सल नाही का होऊ शकत? असं कसं कॅन्सल होणार? अहो समोरची पार्टी मालदार आहे आणि असं काही होणार नाही. आम्ही बॅकग्राऊंड चेक केले. तुम्ही घेताय का? तुमच्याकडे आहेत का कॅश? दादा झालं असेल तर तुमचं या तुम्ही आता. अगं थांब, हे घ्या. असं पहिल्यांदा आलात ना, जाऊ नये. घ्या ना, घरचंच आहे. नको. अहो घरचंच नाही म्हणते आहे. ताई ते. जा. अगं थांब, घ्या घ्या. येत तुम्ही. घ्या. अगं काय तू पाणी सुद्धा पिऊ दिलं नाहीस त्याला. आई अहो इथेच किती वेळ गेला ना त्यांचा. बाहेर पण खूप कामं असतील म्हणून घाई केली मी त्यांना. तर आपल्या घरातली कामं आहेत तेवढी लक्ष द्या. चला.